मित्रांनो, शिक्षक तर व्हायचं आहे, परीक्षा तर दिलेली आहे टेट 2025ची, परंतु रजिस्ट्रेशन सुरू कधी होणार हा प्रश्न सतत मनामध्ये येतोय. आणि तो येत असताना शिक्षक भरतीच्या जागा किती येणार, मेरिट किती लागणार आणि माझा नंबर येईल का, मी शिक्षक होईल का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये प्रत्येक वेळी घर करून आहे. आणि याचसाठी खूप महत्त्वाचं क्रांतिकारी पाऊल आपण या यूट्यूब परिवाराच्या माध्यमातूनच नव्हे तर शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून उचललेला आहे. ते म्हणजे आपण अशा संस्थांची यादी शालेय शिक्षण विभागाला सबमिट करणार आहोत ज्यांनी आजवर पोर्टलला जागाच दिल्या नाही आहेत. आणि जवळपास अशा आपल्याकडे 500 ते 550 संस्थांची नावं पत्र व्यवहाराद्वारे आपल्याकडे आलेली आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास आपला जो मानस आहे तो 5000 संस्थांचा आहे. नंबर वाईज जेव्हा आपल्याकडे 5000 संस्थापर्यंत आपण पोहोचू तेव्हा मात्र आपण मुख्यमंत्र्यांना ते सर्व तुमचे पत्र घेऊन आपण त्यांना भेटून एकतर यांनी पोर्टलवरती जागा देणं बंधनकारक आहे, कारण 16 ऑक्टोबर 2025चा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याच्यानुसार त्यांना कंपल्शन करा, तसे निर्देश काढा. अन्यथा अशा संस्थांची आस्थापनांची ज्या 1 ते 12च्या आहेत त्यांची मान्यताच रद्द करा, अशी मागणी आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करत आहोत. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं छोटं सहकार्य महत्त्वाचं आहे. जागा वाढतील, त्या कशा वाढतील, त्यासाठी काय करायचं आहे, हा व्हिडिओ छोटाच असेल परंतु तो तुम्ही एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या मनातल्या या शंकाच सुटणार नाही आहेत. तर इथं तुम्हाला 2025चा टॅबसुद्धा उपलब्ध झालेला दिसेल. आणि जागांचं मित्रांनो नक्कीच येतील, कारण अशा जागा किती आहेत याची तुम्ही गिनतीच करू शकणार नाहीत. आणि अशा जिल्ह्यांचे नंबर, तालुक्यांचे नंबर, फार डाटा माझ्याकडे येत आहे या सर्वांचा. आणि तुमच्याकडे असेल ना तर पोचवा, कारण रजिस्ट्रेशनला वेळ आहे. आणि संस्थांचं सध्या संच मान्यता 31 डिसेंबरपर्यंत होते, तोपर्यंत ते करतीलच. SCBC आरक्षण येऊन सुद्धा वर्ष होऊन गेलं, त्यामुळे आता कुठल्याही संस्थेचा बिंदू नामावली, रोस्टर तपासणी याला कोणतीही अडचण नसणार आहे. आणि त्यांनी जास्तीत जास्त जागा द्याव्यात. मग ते अध्यापक विद्यालय असो, मग ते 1 ते 12च्या खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था असो, मनपा असो, नपा असो, झेडपी असो, याच्याबद्दल जागा कशा येतील त्याच्यासाठी तुमचं छोटंसं कॉन्ट्रीब्युशन हवं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. आणि तुमच्यासारख्या हजारो बांधवांपर्यंत पोचवा ज्यांना याची शिक्षक होण्याची आस आहे, गरज आहे. त्या गरजवंतपर्यंत पोचवा हीच अपेक्षा. चला सुरुवात करूया. युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीसाठी जो पाठपुरावा करत आहोत त्याची आपली दिशा काय असणार आहोत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शिक्षक भरती 2025मध्ये पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू व्हावं यासाठी मंत्रालयात, आयुक्त कार्यालयात आपण पाठपुरावा करतच आहोत. पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नक्कीच सुरू होईल, परंतु जागा येण्यासाठी काय करायचं आहे. सध्या संच मान्यतेचा GR कोर्टामध्ये अडकलेला आहे आणि त्याचा निर्णय कधी येईल दॅट गॉड नोज. म्हणूनच आपण एकच करू शकतो की आपल्या आजूबाजूला तालुका, जिल्हा, तुम्ही जिथे राहता तिथे अशाच स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित अशा संस्था असतील ज्याला शासनाची ग्रँट आहे, त्याला आपण एडेड इन्स्टिट्यूशन असं बोलतो, त्या आहेत. त्यांनी पोर्टलला 2017-2022मध्ये जागाच दिल्या नाही आहेत आणि 2025मध्ये देतील की नाही हे सुद्धा माहीत नाही आहे. म्हणूनच मित्रांनो, अशा संस्थांचं तुम्हाला नावं आहेत ती आमच्यापर्यंत पोचवायची आहेत. आणि आपण ती नावं शिक्षण मंत्री सोबतच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत देणार आहोत. आणि यांची मान्यता रद्द कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शासन अगदी 23 जून 2017पासून जेव्हापासून पोर्टल भरतीची प्रक्रिया अस्तित्वात आली तेव्हापासून हे वारंवार सांगत असताना 16 ऑक्टोबर 2025चा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की पोर्टलद्वारेच भरती व्हायला हवी. तरीसुद्धा काही संस्था आहेत त्या बॅकडोर एंट्री करत आहेत. म्हणूनच हे जे पाऊल आहे ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्या संदर्भात नुकतंच प्राईम स्टेजला आपल्याकडे 500 संस्थांची नावं आलेली आहेत. ते घेऊन आपण शिक्षण मंत्र्यांची भेट घेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या आमदार, खासदार सोबतच मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहोत. आणि आता मात्र तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं ठरतं. तर त्याच्यासाठी हा ड्राफ्ट आहे तो तुम्ही एकदा पाहून घ्या. या ड्राफ्टमध्ये तुम्ही शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून या ॲड्रेसवरती तुम्ही पूर्ण संस्थांची लिस्ट पाठवणार आहात. तो ड्राफ्ट काय आहे तो सुद्धा तुम्ही पाहून. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला त्या पत्रामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि ते पत्र आहे ते तुम्हाला प्रति
अध्यक्ष शिवनिटी फाउंडेशन यांच्या नावानेच तुम्ही द्या, कारण कसं आहे की आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना अशी तुम्ही निनावे दिलं तरीसुद्धा चालेल, तुमचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन करू नका, अजिबात सुद्धा गरज नाही आहे. परंतु अशी पत्र आपल्याकडे आलेली आहेत आणि त्या पत्रांचा जो इम्पॅक्ट होणार आहे जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत तो अप्रतिम असणार आहे. सध्या शिक्षण मंत्र्यांना भेटल्यानंतर सुद्धा आपल्याकडे काही पत्र आलेली आहेत, ते सुद्धा दाखवणार आहोत. तर मित्रांनो, हा ड्राफ्ट आहे. हा ड्राफ्ट जर तुम्हाला हवा असेल ना, तर मात्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे की लेटर ड्राफ्ट, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. तिथं तुम्हाला वर्ड ड्राफ्टसुद्धा मिळून जाईल. ॲज इट इज कॉपी पेस्ट करून जेवढ्या संस्था आहे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांची तुम्ही नावं, त्यांचा तालुका आणि त्यांचा जिल्हा मात्र लिहायचा विसरायचं नाही. संस्थेचं पूर्ण नाव तुम्ही द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. जर जास्त संस्था असतील तर हा जो पत्र करून त्याच्यासोबत तुम्ही 1-2 पेजेस प्रिंट काढून सुद्धा लावू शकता. हे सांगायचं का, कारण आपल्याकडे एका जिल्ह्यातल्या जवळपास 250 संस्था आहेत त्यांनी जागा दिल्या नाहीत, एका तालुक्यातल्या जवळपास 150 संस्था आहेत त्यांनी जागा दिल्या नाहीत. अशा जवळपास 15,000 ते 20,000 जागा पोर्टलला येऊ शकतात आणि जर या आस्थापनांना जर पोर्टलला जागा द्यायच्या नसतील तर त्यांची मान्यता रद्द करावी अशी आपण मागणी अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत करणार आहोत. मित्रांनो, विश्वास ठेवा, शिक्षक भरती तर होतच आहे, परंतु ती गुणवंत शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक मिळावेत. बॅकडोर शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया चालू आहे ती बंद व्हावी, याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण पाऊल आपण उचलतोय आणि तुमचं कॉन्ट्रिब्युशन महत्त्वाचं आहे. तर हे जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तुम्ही एवढंच तर करू शकता ना मित्रांनो, घरी राहून तुम्ही एवढं तरी करा. कोणाच्या नोकरीसाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळेल, यामध्ये शंकाच नाही आहे. कारण एका संस्थेमध्ये जवळपास 2-2, 2,500 हजार जागा रिक्त आहेत, त्यांनी अजून पोर्टललाच दिल्या नाही आहेत. आणि बऱ्याच संस्था आहेत त्यांचे 50, 60, 70 अशा ब्रँचेस आहेत. तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की किती असतील. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संस्था आहेत त्या नाशिकमधल्याच आहेत, जो शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा ओळखला जातो, त्याच्यामधल्याच आहेत की तिथं त्यांनी जागा दिल्या नाहीत. नेक्स्ट 2रा नंबरचा जिल्हा आहे की धुळे आहे, 3रा नंबरचा जिल्हा आहे संभाजीनगरचा आहे. आता हे नंबर कसे लागत जातील हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. मुंबईसुद्धा जवळपास 10मध्येच येतोय. याचे तुम्हाला एकदा रँकवर चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देऊच. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही कुठंही बालुशा माने म्हणून सर्च करा. तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा ईमेल याच्या थ्रू आमच्याशी संपर्क साधायचा आहे. टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक आहे, त्याच्याशी संपर्क साधायचा आहे आणि लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु एवढं सगळं करत असताना पत्रव्यवहार करायला विसरू नका, कारण त्या पत्रव्यवहाराचा जो इम्पॅक्ट आहे तो मुख्यमंत्र्यांना जेव्हा आपण भेटणार आहोत तो जबरदस्त पडणार आहे. पोर्टल भरती आणि सध्याची आचारसंहिता याला थोडासा वेळ लागतो, तोपर्यंत जागा येण्यासाठी आपण काम करूया. नक्की जागा जास्त येतील. हा ड्राफ्ट जर तुम्ही पाहिला असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा. तुमच्या ईमेलमध्ये नेक्स्ट 24 आवर्समध्ये हा ड्राफ्ट मिळूनच जाईल. सोबतच हा कोणत्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे ते तुम्ही. मित्रांनो, हा ॲड्रेस आहे प्राध्यापक बालुशा माने, B704, आझादनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आचार 2 मार्ग, शिवडी पश्चिम, मुंबई 400015. या ॲड्रेसवरती तुम्ही तुमच्या एरियातल्या ज्या संस्था आहेत त्यांची नावं फक्त पाठवून द्या, त्यांचा तालुका आणि जिल्हा तेवढा पाठवून द्या. बाकीचं आम्ही बघून घेऊ, कारण जास्तीत जास्त आपल्यापर्यंत या संस्था आल्या पाहिजेत आणि आपल्याजवळ पत्र जास्तीत जास्त आली पाहिजेत. मग आपण ते मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोचू आणि याच्यावरती एक स्टँड त्यांनी घेतला पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. 100% पदभरती, 1.1 भरती, अशा बऱ्याच प्रश्नांवरती आपण आता आयुक्त कार्यालयात तर व्हिजिट दिलेलीच आहे, अजून एकदा देणार आहोत. शिक्षण मंत्र्यांना भेटणार आहोत. शालेय शिक्षण विभागाशी नेहमीच पाठपुरावा चालू आहे आणि आता त्याच्यावरती अहवालसुद्धा आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात पोहोचलेला आहे. याचे अपडेट्स तुम्हाला नक्कीच मिळत राहतील. स्टे कनेक्टेड आणि प्लीज मित्रांनो सर्वांपर्यंत शेअर करा. तुमचा एक महत्त्वाचा शेअर खूप मोठा बदल घडवू शकतो, यामध्ये शंकाच नाही आहे. विश्वास ठेवा, लढण्याचा आपला इतिहास आहे आणि जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत आपण लढू आणि जिंकूसुद्धा. ह्याच विश्वासासह जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी शिक्षक होणारच हे कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा तुम्ही मेन्शन करायचं आहे. धन्यवाद.